केंद्र सरकारतर्फे होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेत सर्व जातीचे जनगणना करणार असल्याचं सांगण्यात आलं। मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना जे प्रशिक्षण दिलं जात आहे आणि जनगणनेचे नमुने दिसत आहे, यावरून केवळ अनुसूचित जाती व जमाती यांच्याचीच जनगणना होणार असल्याचं दिसत आहे। अशातच जननिहाय जनगणनेच्या मागणीचा केंद्र सरकारनं पद्धतशीरपणे बगल दिल्याचा टीका माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली। केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेवर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी टीका केली आहे। सरकार सर्व जातींची जनगणना होणार असल्याचं सांगत असले तरी प्रत्यक्षात केवळ अनुसूचित जाती आणि जमातींचीच नोंद होणार असल्याचं दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला। इतर सर्व प्रवर्गांना इतर मध्ये समाविष्ट केल्यानं ओबीसींची प्रमुख मागणी असलेली स्वतंत्र जननिहाय जनगणना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचं राठोड यांनी म्हटलं। 2011च्या जनगणनेप्रमाणे स्थिती निर्माण होत असून ही प्रक्रिया ओबीसी समाजाची फसवणूक असल्याची टीकाही त्यांनी केली। त्या जनगणनेमध्ये केंद्र सरकारने सांगितलं होतं की आम्ही जातनिहाय जनगणना करू, सर्व जातीची जनगणना करू, परंतु आता जे फॉर्मेट आलेले आहे, आता जे गणकांना जे काही ट्रेनिंग देण्यात जात आहे त्यामध्ये तसा प्रकारचा उल्लेख नाही आहे। फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची गणना होणार आहे आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या इतरमध्ये सगळ्यांना एकत्र घेतल्यामुळे जातीगत जनगणना होणं हे अशक्य आहे। त्यामुळे परत फसवणूक होते की काय अशी परिस्थिती 2011 सारखीच स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जी मुख्य मागणी होती ओबीसी समाजाची आणि इतरही समाजाची आणि विशेष करून काँग्रेस पक्षाची पण होती, याला खऱ्या अर्थाने या सरकारने तिलांजली दिलेली असं म्हटलं तरी चालेल।